जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचारबंदी लागू। धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी मुंबई आझाद मैदानावर उपोषणाला बसण्यासाठी जालना येथून रवाना होणार आहे। पोलीस ठाणे मुंबई यांनी उपोषणाला बसण्यासाठी परवानगी नाकारली असून दीपक बोराडे हे आझाद मैदान मुंबईकडे धनगर समाजाला अनुसूचित प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने जालना येथून अंबड, जामखेड, पाचोड, दावलवाडी, पैठण नाका, शेवगाव, अहिल्यानगर, पाथर्डी, अहिल्यानगर तसेच समोर पंढरपूर, सांगोला, पुणे जिल्ह्यातून मुंबई आझाद मैदान येथे अमर उपोषणासाठी रवाना होणार असल्याने संबंधित जिल्ह्यात सध्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणूक 2026 नुसार आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने त्यांना संबंधित जिल्ह्यामधून आंदोलनकर्ते यांना जाण्याची परवानगी नाकारली आहे। त्याच पार्श्वभूमीवर जालना आणि अंबड शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान संचारबंदी लागू केली असून जालना शहरातील व्यापारी व नागरिक काटेकोरपणे याचे पालन करत आहेत। आज रोजी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे मुंबई येथे जाणार होते, परंतु मुंबई पोलिसने त्यांना त्याची उपोषणाची परमिशन नाकारली। त्यामुळे येथून प्रॉपर जालना येथून अंबड मार्गे ते मुंबई येथे जाणार होते। त्याच धर्तीवर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी प्रॉपर अंबड शहर आणि जालना शहरामध्ये संचारबंदीचे आदेश लागू केले। ते संचारबंदी सकाळी 5 पासून रात्री 12 वाजेपर्यंत आहे। त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये आपण पूर्ण कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे, नाकाबंदी चालू आहे आणि बंदोबस्त असा पूर्ण कडेकोट बंदोबस्त आहे। बंदोबस्तासाठी PI अधिकारी तसेच पोलीस अंमलदारांनी 120 होमगार्ड आणि त्याचबरोबर एक RCPचं प्लाटून अशा मोठ्या स्वरूपात बंदोबस्त आहे। सर्व शहरामध्ये तसेच अंबड तालुक्यामध्ये शांततेचं वातावरण असून कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही। सर्व शांततेत आहे। पोलीस बंदोबस्त योग्य लावलेला आहे।